आणि यानंतर आपण बातमीपत्रामध्ये थेट दृश्य पाहणार आहोत, ती म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव हे आता रवाना झालेलं आहे। काँग्रेस मुख्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी ते ठेवलं जाणार आहे। फुलांनी सजवलेली ही गाडी आपण पाहतोय। शासकीय इतमामात त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। संपूर्ण देशासाठी अत्यंत दुःखद अशी ही बातमी। साधारणपणे 11:30 वाजता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या घरातून त्यांचं पार्थिव आता काँग्रेस मुख्यालयाकडे नेलं जात आहे आणि साधारणपणे 11:30 वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। निगमबोध घाटावर हे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते, त्यांचे इतर सगळे कार्यकर्ते सुद्धा आज मुख्यालयामध्ये निश्चित जमत आहेत। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं काँग्रेस या पक्षाबरोबरच संपूर्ण देशाची मोठी हानी झाली। कारण अर्थक्षेत्रामध्ये अर्थतज्ञ म्हणून त्यांनी केलेलं काम, देशासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय, या सगळ्याचं फार मोठं योगदान प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे आणि त्यामुळेच त्यांचं जाणं हे मनाला चटका लावणारं निश्चित आहे। आणि सध्याची ही दृश्य आपण दिल्लीतली पाहतोय। एकीकडची दृश्य आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, जे अंत्यदर्शनासाठी तिथे उपस्थित आहेत आणि काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये, दिल्लीतल्या मुख्यालयामध्ये हे पार्थिव आता नेलं जात आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय नेमकं घडतंय सध्या तिथे? मनमोहन सिंग यांचं पार्थिव जे आहे ते निघालेलं आहे त्यांच्या राहत्या घरापासून। आता काँग्रेस मुख्यालयामध्ये हे पार्थिव पोहोचतंय। त्यांचं पार्थिवाचं या ठिकाणी आगमन होणार आहे। त्यापूर्वी काँग्रेसचे सगळे बडे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पी चिदंबरम असो, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सुशील कुमार शिंदे असो, हे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर हे सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। सलमान खुर्शीद आहेत, अलका लांबा आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे आहेत, त्यानंतर पाहिलं तर पी चिदंबरम आहेत। हे सगळे नेते जे आहेत आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुशील कुमार शिंदे हे त्यांच्या कार्यकाळामध्ये गृहमंत्री होते। पी चिदंबरम हे अर्थमंत्री राहिलेले आहेत। तर एकंदरीत पाहिलं तर सलमान खुर्शीद पासून हे सगळे बडे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातून खासदार म्हणून निवडून गेलेले राज्यसभेचे नेते इम्रान प्रताप गडी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर एकंदरीत पाहता के.सी. वेणुगोपाल हे देखील या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात हे पार्थिव जे आहे ते या ठिकाणी पोहोचणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी असो, प्रियंका गांधी असो, या देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। सुरुवातीला त्या मनमोहन सिंग यांच्या घरी गेल्या, 3 मोतीलाल नेहरू या मार्गावरती असलेले हे घर आहे। त्या घरातून आता अखेरचा प्रवास मनमोहन सिंग यांचा सुरू झालेला आहे। थोड्याच वेळात हे पार्थिव जे आहे ते या ठिकाणी पोहोचत आहे आणि त्यांच्या या पार्थिवाच्या प्रतीक्षेत काँग्रेसचे सर्व नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित, अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेले या तपशिलांसाठी। वेळोवेळी पुढचे तपशील घेऊच। Thank you.